मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चित्राचा कन्यादानचा विधी चालू असतो. इतक्यात जीवा हा अचानक हात काढून घेतो. त्यामुळे नंदिनी ही जीवाकडे पाहते तर जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा नंदिनी जीवाला विचारते, काय झालं जीवा, अचानक तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का येत आहे? का बरं तुम्ही रडत आहात? जीवा म्हणतो की नंदिनी, किती कठीण गोष्ट आहे ही कन्यादान. जिला आपण वाढवलं, लहानपणापासून जपलं, तिला असं दुसऱ्या कोणत्या तरी माणसाच्या, अनोळखी माणसाच्या हातामध्ये देणं खरंच खूप कठीण आहे. आपल्या काळजाचा तुकडा असा अचानक काढून एखाद्या अनोळखी माणसाच्या हातात द्यायचं आणि त्याला सांगायचं की बाबा रे, की माझ्या इतकं प्रेम करणं तुला आयुष्यात जमणार नाही, परंतु इतकं कर की माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते असंच राहू देत. इतकं प्रेम तू तिच्यावर कर. ती तुला सुख देईल, समाधान देईल, स्थैर्य देईल, आनंद देईल, मूळबाळ देईल. त्या बदल्यात तू फक्त तिला समाधान दे, इतकंच कर. खुश नको करूस तिला, तिला फक्त तू सुखी ठेव, इतकं कर. काय होत असेल या पूर्ण जगातल्या आईवडिलांचं जेव्हा ते त्यांचा काळजाचा तुकडा एका वेगळ्या व्यक्तीच्या हातात देत असतील. फाटत असेल त्यांचं काळीज. चित्रा मला माझ्या बहिणीसारखी आहे, परंतु मला आता समजू शकतंय की काय होत असेल या जगातल्या तमाम बापांचं आणि आम्ही पुरुष काय करतो. मिळालेला इतका मोठा संचय, आम्ही तुम्हाला कसंही वागवतो, काहीही बोलतो, उलट बोलतो, रागवतो, तुमच्यावर ओरडतो. आमचा राग, आमची चिडचिड आम्ही सर्व तुमच्यावर काढतो. त्यावेळी जगातल्या सगळ्या बापांचं काय होत असेल ना, ते कळतंय मला. त्यावेळी प्रत्येक बापाला ठसका लागत असेल, जिवंतपणी आत्मा तडफडत असेल त्याचा. जीवा पुढे म्हणतो की नाही, आता हे बस केलं पाहिजे. आता इथून पुढे पूर्ण पुरुष जातीकडून, पूर्ण पुरुषांकडून मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो की आम्ही तुम्हाला नीट वागू, तुमची काळजी घेऊ आणि तुम्ही कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात याची जाणीव आम्ही ठेवू. जीवा प्रीतमला म्हणतो की प्रीतम, चित्राला आई वडील नाहीयेत असं तू समजू नकोस, कारण आता तिचा भाऊ तिच्या पाठीशी आहे आणि तिला दुखावू नकोस. तिची काळजी घे, तिला सुख दे, तिला समाधान दे आणि जर तू तिला दुखावलंस तर मला ठसका लागेल हा, याची काळजी घे. यानंतर जीवा गुरुजींना म्हणतो की गुरुजी, आता विधींना सुरुवात करूयात. असं म्हणून पुढील विधी सुरू होतात आणि नंदिनी ही जीवाकडे पाहते. तिला समजतं की जीवा हा किती बदलला आहे. लग्नातला सर्व कार्यक्रम हा संपलेला असतो. आता जीवा आणि नंदिनी हे घरी जाणार असतात. इतक्यात जीवा हा गोटूला फोन करतो आणि त्याला काहीतरी प्लॅन सांगतो. त्या प्लॅननुसार गोटूला तयारी करण्यासाठी सांगितलेली असते. तीच तयारी झाली का हे पाहण्यासाठी जीवाने गोटूला कॉल केलेला असतो. तेव्हा जीवाला असं समजतं की गोटूने ड्रिंक केलेले आहे. जीवाला भीती वाटत असते की आता नक्कीच गोटू काहीतरी गोंधळ घालणार. यामुळे जीवा हा परेशान असतो, तो चिंतेत असतो. इतक्यात नंदिनी जीवाजवळ येते. जीवाला विचारते, जीवा सर्व काही ठीक आहे ना? काय झालं, इतके परेशान का दिसत आहे? यावर जीवा म्हणतो की काही नाही, सगळं काही ठीक आहे. आज कोणीच माती खाणार नाही, सगळं काही छान होणार आहे, सगळं काही ठीक होणार आहे. जीवाला असं गोंधळून गेलेलं पाहून नंदिनी मात्र विचारात पडते. इतक्यात जीवाला समजतं की नंदिनी त्याचा चेहरा वाचू शकते. त्यामुळे जीवा स्वतःला शांत करतो आणि म्हणतो की सर्व काही ठीक होणार आहे जीवा, प्लीज गोंधळून जाऊ नको, नाहीतर नंदिनीला सर्व काही समजून जाईल. गोटूने माती खाण्याऐवजी तूच माती खाशील. जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी, थँक्स मला इथे आणल्याबद्दल. परंतु नंदिनी म्हणते, खरं तर थँक्स मी तुम्हाला म्हणायला पाहिजे, कारण खूप दिवसांनी आज मला असं वाटलं की. इतक्यात नंदिनी थांबते आणि जीवा विचारतो की काय वाटलं? परंतु नंदिनी काही सांगत नाही आणि फक्त स्माईल करून तिथून निघून जाते. परंतु जीवाला माहीत असतं की नंदिनीच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी, आज तुझ्या मनामध्ये जे आहे ते सर्व काही तू स्वतः मला सांगणार आहेस. इकडे पार्थ लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो. त्याला असं आठवतं की आज त्याच्या हाताने काव्याने जेवण केलेलं आहे आणि हे आठवून मात्र पार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. इतक्यात पार्थचा फोन वाजतो. ऑफिसमधून फोन आलेला असतो. लॅपटॉपमधला सगळा डाटा पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करायचा असतो. त्यामुळे पार्थ हा पेनड्राईव्ह काढतो. पार्थला आठवतं की याच पेनड्राईव्हमध्ये 16 डिसेंबर रोजी जे झालं ते सगळं आहे. पार्थ हा पेनड्राईव्ह कनेक्ट करतो. पेनड्राईव्ह कनेक्ट केल्यावर पार्थ आणि काव्याचे काही फोटोज येतात. ते पाहून पार्थला खूप छान वाटतं. परंतु काही वेळातच 16 डिसेंबर रोजी जे पिक सगळ्यांनी पाहिले होते, म्हणजेच काव्या आणि जीवाचे, ते सर्व लॅपटॉपवर येतात.
पार्थला खूप वाईट वाटतं. परंतु पार्थ एक निर्णय घेतो. पार्थ म्हणतो की किती दिवस या गोष्टीपासून धावणार आहे मी. आज मात्र मला काव्याला समोरासमोर बसून या गोष्टीबद्दल विचारलं पाहिजे. मला तिच्याशी बोललं पाहिजे. असं म्हणून पार्थ काव्याच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो. मित्रांनो, बोलण्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे आपले प्रॉब्लेम इतरांसोबत शेअर केले पाहिजेत. जीवाने नंदिनीसाठी काहीतरी प्लॅन केलेलं असतं. त्यासाठी जीवा हा नंदिनीला डोळे बंद करून त्यांच्या घरी आणतो आणि काउंटडाऊन सुरू करतो. कारण 12 अजून वाजलेले नसतात. त्याप्रमाणे जीवा नंदिनीचे डोळे उघडतो आणि डोळे उघडल्यानंतर समोर जे दिसतं त्याने मात्र नंदिनी फार खुश होते. जीवाने सगळं अरेंज केलेलं असतं आणि ते खूप सुंदर असतं. जीवाने इतका सुंदर सेटअप तयार केलेला असतो, परंतु नंदिनी ही नाटक करते. म्हणते की काय आहे हे सगळं. तर यावर जीवा म्हणतो की हे तुझ्यासाठी एक सुंदर सरप्राईज आहे. आज 12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे नवीन दिवस सुरू झालेला आहे आणि आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस म्हणजे 21वा दिवस आहे. नंदिनीला मात्र विश्वास बसत नसतो की 21 दिवस हे झाले सुद्धा. त्यावर जीवा म्हणतो की तुला वाटत असेल तर मी अजून इथे काही दिवस राहू शकतो, परंतु तू ह्याचा नीट विचार करून कर. आणि असं म्हणून जीवा नंदिनीला तिथे नेतो जे नंदिनीसाठी तयार केलेलं असतं. नंदिनीला जीवाचा प्लॅन हा खूप आवडलेला असतो. ती म्हणते खरंच खूप छान झालं आहे. यावर जीवा म्हणतो हो आहे ना, खरंच हटकं. कारण माझं सगळंच हटके आहे. कारण मला टिपिकल डेट नको होती. मला असंच काहीतरी हटके पाहिजे होतं. कारण तू सगळ्यात विशेष आहेस, त्यामुळे तुला सगळं विशेष मिळायला पाहिजे. जीवा म्हणतो की जीवा नंदिनीचा नादच खोळा आहे. आपलं प्रेम हटके, आपला नाद हटका, आपलं सगळंच हटकं. यावर नंदिनी म्हणते की हो, म्हणजे आपली बैठक आता ट्रेंडिंग होणार. आणि जीवाला सुद्धा हे फार आवडलेलं असतं. परंतु थोड्याच वेळात नंदिनी म्हणते की आता फार उशीर झाला आहे, आता मी निघते. आई बाबा सुद्धा जागे असतील आणि त्यांनी पाहिलं तर नको तो गोंधळ होईल. यावर जीवा म्हणतो की लहान आहेस का गं? आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझा नवरा तुझ्यासोबत आहे, मग का भीत आहेस? इतक्यात नंदिनीला खोकला लागतो, परंतु पाणी आजूबाजूला कुठेच नसतं. त्यामुळे जीवा हा पाणी शोधण्यासाठी गोटूला आवाज देत असतो, परंतु गोटू तिथे नसतोच. त्यामुळे जीवा स्वतः पाणी शोधायला जातो. इकडे नंदिनी ही सगळीकडे पाणी शोधत असते. तिला ऑटोमध्ये एक पाण्याची बॉटल दिसते, परंतु नंदिनीला हे माहीत नसतं की गोटूने त्यामध्ये ड्रिंक भरलेला आहे. त्यामुळे नंदिनी पूर्ण बॉटल ही फिनिश करते, कारण तिला खूप खोकला लागलेला असतो. देशमुखांच्या घरी मात्र काव्या ही अजूनही अभ्यास करत असते. खूप रात्र झालेली असते आणि काव्याला खूप झोपही येत असते, परंतु तिचा अभ्यास, तिची रिव्हिजन ही इनकम्प्लीट असते. त्यामुळे ती अजूनही अभ्यास करत असते. काव्याला झोप येत असते, परंतु काव्या म्हणते की जर मी आता झोपले, देशमुख इथे येतील आणि म्हणतील काव्या झोपा काय काढत आहात, पेपर आहे, अभ्यास करा. त्यामुळे मी थोडा अभ्यासच करून घेते. आणि इतक्यात तिथे पार्थची एंट्री दाखवतात. पार्थ तिथे आलेला असतो आणि काव्या म्हणते की तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. यावर पार्थ म्हणतो की 100 वर्ष मी जगेल की नाही हे मला माहीत नाही, परंतु मरण्याआधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. यानंतर काव्या उठते आणि म्हणते ठीक आहे, विचारा. यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला जीवाबद्दल नेमकं काय वाटत होतं. यावर काव्या म्हणते की फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकण्यासाठी तयार झाला आहात. काव्या म्हणते की ते म्हणतात ना, कयामत की रात, ज्या रात्री सगळे हिशोब हे चुकते करायचे असतात. मी तयार आहे पार्थ देशमुख, विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. आणि कमालीची गोष्ट अशी आहे, काव्या म्हणते की किती कमालीची गोष्ट आहे पार्थ देशमुख, मी आता त्याचाच अभ्यास करत होते. एथिक्स, इंटिग्रिटी आणि डिसिजन मेकिंगचा अभ्यास करत होते. मी तयार आहे पार्थ देशमुख. सो नीतीप्रमाणे मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगण्याचा निर्णय घेत आहे. तर आपण ही प्रक्रिया चालू करूया पार्थ देशमुख. इकडे जीवा नंदिनीसाठी पाणी घेऊन आलेला असतो, परंतु नंदिनी तिथे नसतेच. परंतु जीवाला कोणीतरी हसण्याचा आवाज येत असतो. त्यावर जीवा म्हणतो की गोटू कधीपासून लेडीजसारखा हसत आहे आणि गोटूने ड्रिंक केली आहे हे मला माहीत आहे, परंतु तोही कुठे दिसत नाही. इतक्यात जीवाला कोणीतरी बॉटल फेकून मारतं. त्यावर जीवा म्हणतो की आता ही बॉटल कोणी इथे टाकली. यावर जीवा इकडे तिकडे शोध घेत असतो. इतक्यात नंदिनीची एंट्री दाखवतात. नंदिनी ही ऑटोमध्ये बसलेली असते आणि ती जीवाला बोलवत असते की ती जीवाला म्हणत असते की ए पसारेवाला इकडे ये. इतक्यात जीवा तिकडे बघतो. जीवाच्या हातामध्ये ती बॉटल असते. त्यामुळे जीवाला वासावरून समजतं की
या बॉटलमध्ये जे आहे तेच नंदिनीनं पिलं आहे आणि त्यामुळेच नंदिनी अशी करत आहे. जीवा म्हणतो की हा गुड्डा जर आता इथे मिळाला ना तर मी त्याला फार कुतवेल. त्यात नंदिनी ही जीवाला आवाज देते आणि जीवा तिकडे जातो. नंदिनी ही जीवाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते आणि म्हणते चला तुम्ही आता. यावर जीवा म्हणतो की अगं ऑटोमध्ये तर कोणच नाही, तू कोणाला म्हणत आहेस चला म्हणून. तर यावर नंदिनी हसते आणि म्हणते असं काय करता, इथे आहे ना तो. त्यावर जीवा म्हणतो अगं इथे कोणच नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते आपला संसाराचा गाडा बप्पा तर हाकत आहे. नंदिनी म्हणते की तुम्ही पॅसेंजर मी पॅसेंजर आणि हा चालवत आहे ना आपली संसाराची रिक्षा माझा बप्पा. यानंतर नंदिनी म्हणते की एक सांगू का, आधी मी एकटीच बसली होते या रिक्षात. यानंतर तुम्ही माझ्या रिक्षाला हात केला आणि तुम्ही सुद्धा माझ्या रिक्षात बसलात. नंदिनी पुढे म्हणते की एक वेळ अशी आली होती की तुम्हाला पण या रिक्षातून उतरायचं होतं आणि मला सुद्धा एक वेळी या रिक्षातून उतरायचं होतं. परंतु आपल्या संसाराच्या रिक्षाने इतका वेग घेतला होता की आपण उतरूच शकलो नाही. यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुला ना खूप आता दारू चढली आहे. यानंतर नंदिनी हसते आणि म्हणते काय नंदिनी देशमुखने दारू पेली आहे. अहो दारू नाही आहे ही, हे तुमच्या प्रेमाने मला नशा चढलेली आहे. असं म्हणून नंदिनी पुन्हा एकदा जीवाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाते आणि ती खूप हसत असते. खरंच ती खूप खुश असते. तर मित्रांनो मला तर या एपिसोडमध्ये खूप गंमत वाटली. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता आपण हे पाहणार आहोत की काव्या ही मान्य करते की तिचं जीवावर प्रेम होतं. काव्या म्हणते की मी क्लेम करत होते की जीवाचं माझ्यावर प्रेम आहे, माझंसुद्धा जीवावर प्रेम आहे, परंतु मला प्रेम या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. प्रेम हे धरून ठेवण्यासारखं नसतं आणि पार्थ तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून ठेवलं नाहीत आणि हेच तर खरं प्रेम असतं. हे मला तुम्ही शिकवलं. पार्थ तुम्ही मला प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. तुम्ही माझ्यावर कधीच कोणतीच बळजबरी केलेली नाही. तुम्ही मला प्रेम हे कसं करायचं, काय असतं प्रेम हे तुम्ही मला शिकवलं. प्रेम हे बंधन नव्हतं, प्रेम हे असतं एक सुंदर कल्पना. इकडे नंदिनी आणि जीवा हे एकमेकांमध्ये काहीतरी अडकून पडतात आणि यावर नंदिनी म्हणते की जीवा वाळूतली अक्षरे जशी पुसून जातात ना तसंच मी केलेला निश्चयसुद्धा पुसून जातो. हे ऐकून जीवा फार खुश होतो. जीवा म्हणतो हे जर खरं असेल तर माझं हे व्रत, माझी ही साधना सार्थकी लागली बघ. हे ऐकून नंदिनीला सुद्धा खूप हसू येतं. तर मित्रांनो नंदिनी ही परत देशमुखांच्या घरी जाईल का आणि पार्थ हा काव्याला माफ करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.